बर चल येते मी, काळजी घे. सत्या मला वचन दे, तू इथनं कुठं बी जाणार नाहीस, अजिबात बाहेर पडणार नाहीस. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत इथंच राहणार. वाघमारे, आता तुम्ही जसं सांगाल ना तसंच करेन मी. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, निश्चिंत घरी जावा. खर तर माझा इथनं पाय निघत नाही, पण जास्त वेळ इथं थांबून नाही चालणार. त्या ठाकूरला संशय येईल, मला जावंच लागेल. वाघमारे, लवकर याल ना परत. येते. हे बघा, आपल्याला अजिबात वेळ वाया घालवता येणार नाही. पुढे तुमच्या आलं लक्षात काय करायचंय? गॉट इट सर. यांना घ्या कामाला लागा. Yes. निघा ताबडतोब. रणविजय, आपल्या सगळ्या खबरींना चेक करा, बघा काही इन्फॉर्मेशन मिळते का. लगेच कॉन्टॅक्ट करतो त्यांना. काही करून आपल्या सत्यजित रावांना लवकरात लवकर शोधावंच लागेल. येस भारती मॅडम, येस सगळ्या चौकात इन्फॉर्मेशन पोहोचवा, नाकेबंदी कडक करा म्हणावं. हा, लागा लागा कामाला. येस सर. रणविजय, मला काय वाटतं आपली पुढची स्ट्रॅटेजी मंजू. मंजू, सर. मंजू, अगं कुठे होतीस इतका वेळ? कुठे होतीस इतका वेळ आणि कोर्टात का गेली नव्हतीस? काय काय करत काय होतीस मंजू? भारती मावशी जरा मी. मग काय काय झालंय काय ते भारती परिस्थिती मॅडम. काय? किती प्रश्न विचारणार आहे? अहो, तिला श्वास तरी घेऊ द्या. ती किती दमलीये दिसतंय तुम्हाला? म्हणजे घे पाणी घे. थँक्यू सर. मंजू अगं कुठे होतीस? काय रिलॅक्स. परिस्थिती? विचार काय विचारायचं? मंजू अगं सांगणार आहेस का कुठे होतीस? तिथं तुला माहितीये का काय झालंय? सत्याबरोबर काय घडलंय माहितीये का? काय घडलंय सत्याबरोबर? म्हणजे काय झालं सर? काय झालं सत्याला? काय झालं? काय घडलंय सत्याबरोबर? सांगाल का आता? काय प्रकार आहे हा? म्हणजे मंजू, म्हणजे काय, तुला काहीच समजलं नाही का सत्यजित रावांबद्दल? म्हणजे काय घडलंय नेमकं ते? नाही, मला काहीच माहिती नाही. काय घडलंय सत्याबरोबर? काय घडलंय सांगा ना प्लीज. काय झालंय? कुठे आहे तो? अगं मंजू, शांत हो, शांत हो. रणविजय, मंजू, हे बघ, सत्या इथून कोर्टाकडे निघाला होता आणि वाटेमध्ये तो गायब झाला. वाघमारे, केबिन मध्ये या, बोलायचं आहे. आलेच. आतिव सर. हाँ, वर्ष अहो मंजू आली का घरी? तिला कधीपासून फोन लावतो आम्ही, ती फोनच उचलून झाल्या. काय करतो नंदे? काहीतरी बोलते ती बाई. अहो मंजू घरी आली का? काय म्हणलीस? अहो वंश, मंजू घरी आली का इकडं? अगं बाई, जोरात बोल की. वंश, अहो मंजू घरी आली होती का? आता ऐकू येईल तुला. आत्ते, टीव्हीचा आवाज एवढा मोठ्यानं सोडायचा नसतोय. तू कुठली सिरियल बघते ते आपल्याला अख्ख्या वस्तीला नाही सांगायचं.
हे आमरे मला शिकवू नकास. माझ्या भावाने घेतलेला टीव्ही आहे, मी कसा बी बघीन. होय, मी एक काम कर की टीव्हीतच जाऊन बस, असा बी काय उपयोग नाही तुझा. मला टीव्हीत जाऊन बस म्हणली, हो कांसाला दिन का नाही. मला अशी गरा 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 फिरवीन आणि फेकून दिन त्या टीव्ही मध्ये. असते तुझं तोंड आहे ना. अरे जरा शांत व्हा दोघी बी तुम्ही. आमरे अगं तू आज जाऊन बघ जा मंजू तिच्या खोलीत आहे का. जा खोलीत आहे का बघ जा. मंजू घरात आहे का. अगं तुझी पोरगी घराकडे फिरकलेलीच नाही तर कुठं असेल घरात. हो काय म्हणताय वंस, मंजू घरी आली नाही. नाही का कोर्टात आली नाही आज. नाही कोर्टात बी नाही आली ती. बया 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 काय म्हणायचं पोरगीला तर स्वतःच्या नवऱ्याच्या केसची सुनावणी असताना बी आली नाही वे कोर्टात. कमालच हाय बाया पोरगीची पण. सुनंदे तू हिथं बस बर. बस बस मला सांग बरं काय झालं ती. वंस कोर्टात सुनावणी होणार होती. जज साहेब आम्ही सत्याला कोर्टामध्ये आणत असताना त्याने आमच्यावर हल्ला चढवला आणि तो पळून गेला. बया 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 अगं असा कसं पळून गेला त्यो. आणि ती मंजी तर म्हणत होती की सत्या निर्दोष आहे. अत्ते सत्या दाजी निर्दोषच आहे. निर्दोष आहे ना मग कसा काय गेला ग पळून. बघ सुनंदे तुला सांगते मी, तू वाईट जरा नीट विचार कर. मला तर वाटतंय का नाही त्यानं जीव घेतला असणार आहे त्या मुकादमाचा. मग मला तू सांग ह्यो असा खून करणारा पोरगा तुला जावई म्हणून कसा काय चालणार आहे ग. ते तुझं थोबाड बंद ठेव. दीदी बद्दल आणि दाजी बद्दल आता एक शब्द मी तुझा ऐकून घेणार नाही. आई सांग आईला. तू नाही ऐकून घेणार तर मी बी नाही ऐकून घेणार. बघायचं तुला काय करणार आहे. आमरे जरा गप बस दोघी बी. तुला माहिती आहे त्याचा स्वभाव कसा आहे ते. तू बी माझा स्वभाव अगं तुझ्या पोरगीचा गुण बघ की ग. आई त्या बाईला ना अशीच उत्तरं द्यायची असतात. हिचा स्वभाव आपण समजून घेतलो ना म्हणूनच डोक्यावर मिरं वाटते. माज वाढला हिचा. हे फटक्या तोंडाचे मला माजुडी म्हणतेस मी का. नाहीतर काय फुकटचं साजन दुनियाभर माज हायच माजुरडी तू. बघा आमरे लय होतंय बर का आता सांगून ठेवते मी तुला. अगं जरा गप बस दोघी बी. आमरे तू आज जा. अगं तिला कळाय ना बघ. आज जा. वंसाव तुम्ही तरी गप काय बसा. का बसा पोरीसली वळण लावलेलं नाही काय नाही मलाच का बसा करत्या. तर माझ्या लेकीच्या जावयाच्या आयुष्यात काय चाललंय आणि दोघी बी भांडत बसल्या. माझच चुकलं. त्या दिवशी देवाराला आग लागली तेव्हाच मला कळायला पाहिजे होतं का कोर्टात काहीतरी विपरीत घडणार आहे. देवा एक आई म्हणून मी तुझ्या पुढे हात जोडते. माझी लेक आणि जावई जिथं कुठं असतील तिथं त्यांना सुखरूप ठेव. त्यांना काही होऊन देऊ नको देवा.